एक मोठी बातमी बघूयात। स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणामध्ये पीडित तरुणीचा जबाब नोंदवला गेलाय। बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीनं आरोपी दत्ता गाडेकडे याचना केली होती। मला जीवे मारू नको अशी विनंती पीडितेनं आरोपीला केली। दत्ता गाडेनं गळा दाबून जीवे मारण्याची तिला धमकी दिली होती आणि तरुणीचे फलटणला जायचं तिकीट हे पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आलाय। पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणामध्ये पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आलाय। बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून या तरुणीनं आरोपी दत्ता गाडेकडे याचना केली होती। मला जीवे मारू नको अशी विनंती पीडितेनं आरोपीला केली। दत्ता गाडेनं गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न किंवा तिला धमकी दिली होती आणि या तरुणीचं फलटणला जायचं तिकीट हेच पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आलंय। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेत आपल्या सोबत। वैभव, काय यातले अपडेट प्रकरणातले? श्वेता, जी नवी माहिती समोर येते ती धक्कादायक माहिती आहे। या मुलीनं बलात्काराच्या वेळी प्रतिकार केला नाही असा दावा जो आहे तो गृहराज्यमंत्र्यांनी सुद्धा केलेला होता। मात्र यातलं सत्य आता समोर आलंय। ही पीडित मुलगी जी आहे तिने या आरोपी दत्ता गाढेला विनंती केलेली होती की गळा दाबून, त्याने धमकी दिलेली होती, तुला गळा दाबून जीवे मारेल, तर दादा मला मारू नको अशा पद्धतीची धमकी जी आहे ती या पीडित तरुणीने या नराधम दत्ता गाढेला केलेली होती आणि त्या संदर्भातच या मुलीचं फलटणकडे जायचं तिकीट सुद्धा पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या घटनेकडे संशयास्पद नजरेनं पाहणाऱ्यांना किंवा संशय उपस्थित करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे असं म्हणावं लागेल, कारण त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते सुद्धा पोलिसांकडे तपासामध्ये उघड झालेले आहेत। बिलकुल वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।